नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाणा वडा रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणे मी 3 ते 4 तास भिजत ठेवलेले आणि त्यातलं आता पाणी गाळून टाकलेलं आहे आणि मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे बटाटा घेतलेले आहेत उकडून, ते आता किसणीने मी किसून घेत आहे। साबुदाणे मी एक छोटी वाटी भिजत ठेवलेले होते। हे बघा, दोन्ही बटाटे मी किसणीने किसून घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, ते टाकूया त्यामध्ये। हिरव्या मिरच्या 3 ते 4 घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि शेंगदाण्याचा कूट मी तयार करून घेतलेला आहे। थोडेसे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून जाडसर असा कूट करून घेतलाय, तो टाकला आहे। उपवासासाठी जे आपण मीठ वापरतो सेंधा नमक, ते टाकायचं आहे थोडंसं, साधारण अर्धा चमचाभर टाकलंय मी। हे आता सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून हाताने व्यवस्थित असं घ्यायचं आहे। थोडंसं हाताने क्रश करून घ्यायचं, आपण पीठ कसं मळतो तसं करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे। हे बघा, साबुदाणा वड्याचं मिश्रण व्यवस्थित असं गोळा करून घेतलेलं आहे। परफेक्ट असं झालेलं आहे बघा गोळा तयार। आता याचे छोटे छोटे वडे बनवायला घ्यायचे आहेत। त्यासाठी हाताला थोडंसं पाहिजे तर तेल लावून घ्यायचं आहे आणि वडे बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे। हे बघा, गोल करून घेतलं की थोडंसं चपटा करून घ्यायचं आहे हाताने। याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे मी साबुदाणा वडे बनवून घेत आहे। साबुदाणा वडा सर्व बनवून घेतलेले आहेत। ते तळण्यासाठी इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झालेलं आहे। आता एक एक कडून जेवढे पॅन मध्ये बसतील तेवढे तळायला सोडूयात। 2 ते 3 मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घेऊयात आणि व्यवस्थित असे साबुदाणा वडे तळून घेऊ। साबुदाणा वडा पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने परतून घेऊयात। हे बघा, मस्त असे साबुदाणा वडे तळून झालेले आहेत, टम्म फुगले पण आहेत आणि तेलावरती असे आलेले आहेत बघा। आता हे तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊ। मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाणा वडा बनवून आपले तयार आहेत। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।